अजून एक प्रश्न म्हणजे आत्मविश्वास व त्याचं महत्त्व काय आहे? आता आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे की एक शस्त्र आहे तुमच्या जीवनामध्ये. तुम्हाला काही करायचं असेल, तुमच्याकडे नॉलेज भरपूर आहे, परंतु तुम्ही त्याला प्रेझेंट नाही करू शकत जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास नसेल तर. आता माझ्याकडे एक HR आले होते एका कंपनीमध्ये. आता HR म्हणजे खूप मोठी पोस्ट आहे. आता त्यांच्यापेक्षा जे ज्युनियर आहेत त्यांचं नॉलेज कमी, त्यांचा एक्सपिरियन्स कमी, परंतु ते एवढं छान प्रेझेंटेशन करायचे की ते HR ला सुद्धा मागे टाकायचे. मग HR माझ्याकडे आले, मला म्हणाले की सर माझ्याकडे नॉलेज भरपूर आहे, मी जर खाली बसलो तर कुठल्याही प्रश्नाचं उत्तर कुणाला जमणार नाही ते मी देऊ शकतो, त्याचं एक्सप्रेशन सुद्धा मी चांगल्या प्रकारे करू शकतो, परंतु मी उभा राहिलो कॉन्फिडन्स नाही की मला ते आठवतच नाही, काय बोलावं सुचतच नाहीये, तर मला कृपया तेव्हा कॉन्फिडन्स आला पाहिजे, म्हणून ते माझ्याकडे आले होते. तर मी त्या HR सांगितलं की तुमच्या मनामध्ये भरपूर आत्मविश्वास आहे, तो आपण वाढवू शकतो. मग त्यांना हिप्नोथेरपी चालू केली आणि नंतर साधारणपणे 1 महिन्याभरात ते खूप चांगल्या प्रकारे फ्लुएंटली बोलू लागले आणि खूप त्यांनी पुन्हा मला व्हिडिओ वगैरे पाठवले की मी बघा कशा पद्धतीने बोलत आहे वगैरे, आणि ते खूप पुन्हा खुश झाले. म्हणजे याला आपण पॉझिटिव्ह सजेशन्स म्हणता येईल. हे जे आपण तुम्ही देता ट्रीटमेंट ह्या पद्धतीची, की त्या माणसाचा जो कॉन्फिडन्स आतमध्ये म्हणजे दबलेला आहे तो तुम्ही जागरूक करता, त्याला जागरूकता ट्रीटमेंटद्वारे देता.